आवाज सर्वसामान्यांचा। विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत चालली आहे। त्यातच आता माणखटाव मतदारसंघात थंडीच्या दिवसात वातावरण चांगलंच तापू लागलंय। या मतदारसंघात संघर्षाची स्थिती दिसून येते। अशातच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्या मनातील विकास कामांबद्दल समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर अनेक गोष्टी त्यांच्या विचारातून मनातून बाहेर पडतायत। कोण म्हणते प्रतिनिधी या गावात फिरकलेच नाहीत। प्रतिनिधी गावात फिरकल्याशिवाय आल्याशिवाय गेल्याशिवाय माणसाच्या मनात माणूस बसतो का सांगा बरं तुम्हीच, अशी प्रतिक्रिया मतदारांच्या मुखातून उमटत आहे। दुसरीकडे भागामध्ये पाण्याविषयी नाराजी दिसून येत आहे, तर कोण म्हणते निवडणूक घासून होण्याची शक्यता आहे। खटाव तालुक्यातील मोठ्या गावांनी मनावर घेतलं तर ही निवडणूक घासून होईल असा बोलबाला मतदारांच्या तोंडून मन मोकळेपणाने उमटत आहे। तर काही जनमत म्हणते प्रभाकर घारगे यांच्या औद्योगिकरण उद्योगाच्या माध्यमातून युवकांच्या हाताला मिळालेला रोजगार यामुळे खटाव तालुक्यात पारडं जड होणार अशी जनमताच्या मुखातून चर्चा ऐकायला मिळते। पाहुयात ग्राउंड रिपोर्ट। गाव कुठले? पिंपरी। अच्छा, बोला काय वाटतं? आता इलेक्शन निवडणूक लागली, काय वाटतंय? घारगे साहेब उभे आहेत तुतारीतून, शरद पवारच तुतारी। शरद पवार उभं त्या बाजून ती आहेत आणि इकडं भाजपमधून जयकुमार गोरे भाव आहे। कुमार गोरे। अच्छा, काय वाटतंय? तर माणसांचं कसं आहे हां, बोला की काम करणाऱ्यालाच मतदान देणार। अच्छा अच्छा, मग काय वाटतं तुम्हाला? कोणी कामं केली? काय घारगे साहेबांनी कामं केली, जयभाऊनी कामं केली का? आता घारगे साहेब आले तर पुढं काम करतील काय? जयभाऊ 15 वर्ष तिकडे आलंच नाही। काय सांगताय? पिंपरी गाव त्यांनी बघितले का इथं राहून? काय सांगताय? हो, मग आता कसं काम केलं कुणी म्हणायचं सांगा की? केलंच कोणी म्हणायचं? बरोबर। हां, कुणी केलं का म्हणायचं? आपल्या गावाला जो मनुष्य येतच नाही कधी, हां, आणि तुमच्या निवडणुकीच्या टाइमला सुद्धा येत नाही। काय सांगताय? सभा सुद्धा घेत नाही। मग आता त्याला काय, कुणाचा काय भरवसा? अच्छा अच्छा अच्छा, आता दुनिया काय पैसे जीवावर उड्या मारती, पैसे घेणार मत देणार। आता कसं देते ती, कुणी कोण वाटतोय काय माहीत पडणार आहे? हां हां हां, बरोबर आहे। अच्छा, म्हणजे काय म्हणतात, फिरकलेच नाहीत? फिरकतच नाही ती 15 वर्षात नाहीच तर। तुम्ही गावातच असता ना का बाहेर असता? गाव इथंच असतं का मुंबईला वगैरे असतं? नाही इथंच। अच्छा अच्छा, त्याच्यामुळे सगळी माहिती असते। त्याच्या अच्छा, काय आल्याशिवाय गेल्याशिवाय कुणाला तरी माणसाच्या मनात माणूस बसतो का मला सांगा? हां, नाही नाही नाही, बरोबर आहे। तुम्ही काय करू नका, हां, पण माणसाची समाधानी थोडी किती असती, दोन ह्याची शब्दाची दोन शब्द। शब्द दोन बोललं की बस संपलं। माणूस तो माणूस काय म्हणणार, हा माणूस येतो आपल्याकडे, येतोय करू अगर नाही करू, हां हां, येतो तर खरी ना। अच्छा येतच नसल्यावर काय, जरी तुम्ही केलं असलं तरी आम्ही म्हणणार आहे बाबा आम्हाला काय माहीत नाही तुम्ही केलं। अच्छा अच्छा अच्छा, बरोबर। म्हणजे आता काय म्हणजे घारगे साहेबांविषयी काय तुम्हाला वाटतंय? गाडगे साहेब येतात बरं, या तुतारीमुळं आमच्या खटाव तालुक्याला तर 15 वर्ष झाली मुख्य हीच नाही हो, वालीच नाही? वालीच कोण नाही। अच्छा अच्छा, आता ती काय गोरे साहेब काय येत नाहीत, हां, आणि ही आता निवडून, आता ती लोक म्हणते तिला काय एवढा तरी चान्स घ्या आपल्याला। हां, लोक म्हणतात एवढा चान्स हां, एवढा तरी चान्स घ्या। परत गाव 5 वर्षानं कोण राहतोय का ना राहतोय का माहीत फक्त। पुढच्या पंचवर्षाला खटाव वेगळा होईल का? असं काय बरोबर वाटत नाही बाबा। ऐक्यांनी जर काय केलं तर होईल। अच्छा, भरोसा नाही? बरोबर नाही, केल्याशिवाय काय? केल्याशिवाय। ओके ओके, ठीक आहे, चालतं। नमस्कार, आता हे गाव कुठलं? गाव पिंपरी। पिंपरी, अच्छा अच्छा अच्छा। आता निवडणूक लागली 2024 माणखटाव विधानसभा, तर प्रभाकर घारगे तुतारी चिन्हातून निवडणूक लढवतात आणि जयकुमार गोरे कमळ चिन्ह घेऊन निवडणूक लढवतात। तर काय तुम्हाला वाटतंय? काय गोरेची 15 वर्ष झाले की आता? हां, 15 वर्ष गोरे होते, भाऊ होते आमदार म्हणून। प्रभाकर घारगे येणार निवडून, काय सांगताय? गाव कुठलं आहे? पिंपरी। अच्छा अच्छा अच्छा, कशावरून काय म्हणताय तुम्ही येणारच काय? अहो, पाण्याचं नियोजन आहे का? पाणी दादा गेलं सगळं मान तालुक्यात जाते, खटाव तालुक्याच्या वाटणीला पाटाला पाणी घेणं, वशीला लावायचं, पाटाला सोडायचं, घेऊन जायचं पुढं। अच्छा, पाणी पुढे घेऊन जातात? हां, पाणी म्हणजे का खटावच्यात ज्या आहे
टीएमसी ते खटाव भेटलं पाहिजे का नाही वड्यावाल्याने अच्छा. वड्या वगैरे पाणी सुटते आणि खटाव तालुक्यात कसं आता वरण येराळा नदीच आहे की पाणी कसं नाही म्हणतो पाणी खाली येराळ नद्या येराळ्याचं सुटतंच की हो हां बरं आणि उरमुडीचं पाणी आहे का नाही हा. त्याचं वाटप मान खटावच्या ह्याच्याप्रमाणे त्या पाटाला आलं पाहिजे का नाही हं आमदार झाला म्हणजे बघा तालुक्याला हे झालं का सगळं अच्छा बरं पाणी मिळालं पाहिजे गाडगेविषयी काय वाटतं तुम्हाला हं? गाडगेंच्या विषयी गाडगी येणार, गाडगी किती संयम माणूस आहे विरोधकाला बी सांभाळणार आहे संयम माणूस आहे विरोधात संयमी संबंध माणूस आहे, जो विरोधकाला सांभाळणार आहे तो माणूस हं? बरं विरोधक सुद्धा त्याचं कमळवाला सुद्धा त्यालाच मतदान करणार आहे अच्छा अच्छा नेते मंडळी सुद्धा कमळाला मतदान करणार आहेत. हा, ही हं. तुतारीला तुतारीला? कमळाचे नेते मंडळी सुद्धा तुतारीला प्रभाकर गाडगेला वैयक्तिक मतदान करणार अच्छा अच्छा म्हणजे कमळाचे मतदार सुद्धा तुतारीला मतदान करा असं मत आहे तुतारीला तुम्ही मतदान करणार असं माझं मत आहे मत आहे तुमचं अच्छा अच्छा गाव पिंपरी पिंपरी अच्छा अच्छा छान ओके आता काय ऊसाची लागण चालली का हा उसळी लागण चालली मग आता मग ऊस कधी ह्या सीझनला जाणार का पुढल्या वर्षी अशी पुढल्या वर्षी जाणार. पुढल्या वर्षी जाणार आठ कारखान्याला साली आहे ना ही. आठ साली आठ साली. आठ साली आठ साली. अच्छा अच्छा काय सांगाल बाबा तुम्ही बाबा नाही. हा? हे काय सांग? काय काय वाटतं तुम्हाला गार्गे उभे आहेत जयकुमार गोरे आहेत. काय वाटतं दोघांविषयी हा, गाडगे त्यांचा पोरगा गाडगे? कामाला आहे कारखान्यात. कामाला आहे का ना कारखाना हां हां तुमचे चिरंजीव तिकडे आहेत का हा, हा, हा. अच्छा अच्छा म्हणून. छान 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 ओके ओके काय सांगाल गाव कुठलं पिंपरी पिंपरी अच्छा 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 पिंपरी मग आता इथे आता गार्गे साहेब उभे आहेत मानखाटामधून आणि जयकुमार गोरे भाऊ कमळचंदातून तुतारीतून गार्गे साहेब उभे आहेत काय सांगाल काय वाटतं तुम्हाला विकास कामं सरकारविषयी काय वाटेल आता तसा विचार जर केला हां तर काय आता सम प्रमाणातच आहे म्हणायचं पण आता शेवटी काय हां दुनियाच्या याच्यावर आपलं काय चालतंय तसं काय आपण वैयक्तिक असं काय म्हणता येते का नाही नाही बरोबर आहे की. हा वैयक्तिक आपल्याला आपल्याला काय वाटतं 15 वर्ष जयाभाऊ आमदार म्हणून होते 15 वर्ष होय होती की ती काय तिकडे आता कामं वगैरे काय विकासाबद्दल काय आता काय कामं केलेली आहे ती दिसते ती पाणी सोडणार सोडलेच हां दिसते सोडलं पाणी येते जे चाललंय त्यांचं म्हणजे जी कामं ठराविक सोड केली तुम्ही आता सूर्याच्या वडी का पिंपरीच्या हा गाव तुमचं पिंपरी दोन्हीच्या मध्यावरच आहे का? मध्यावर हा मध्यावर मध्यावर, अच्छा. सेंटर आहे मधला बरं काय म्हणजे आता काय वाटते गार्गे साहेबांच्या विषयी काय वाटते गोरेंच्या विषयी काय आता होईल गाडगे साहेबांच्या विषयी बदल काय होईल नाही पण गाडगे साहेबांच्या विषयी काय वाटायचं गाडगे साहेब ह्या पदावर अजून आलेच नाहीत बरं तर बरं आपण कशी खात्री करायची त्यांची आता अच्छा. ह्यांची झाली 15 वर्षी खात्री खात्री झाली, हां. आता ह्यांची काय खात्री आहे ती बघायची इथून पुढं अच्छा इथून बघायचं मग असं वाटतंय म्हणाला की बाबा समजा ही सीटा आली तर काय ते होईल का ते करील का नाही ते. अच्छा. आता ते दुनियेच्या मनावर आपलं काय अच्छा दुनियाच्या मनावर आपल्या एकट्याचं काय चालणार आहे नाहीच की पण तुम्हाला काय तरी वाटते आता हे पदावर माणूस आल्याशिवाय काय समजायचं तुम्ही आता या गाडीवर बसलाय बरं हां पण मी बसल्याशिवाय कळते गाडी कशी आणता येते कशी चालते ती हा असं समजा कळणार नाही. हां अच्छा 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 असं आहे. अच्छा चारा आहे जनावराला चारा पावसामुळे पाऊस भरपूर झाला तरी आता वाळलंच की आता काय हां वाळायचं झालं आता काय समजतं आता ऊन पडायला पडायला लागलं लागलं. थंडी वाढली आणि ऊन पडते ऊन पडतंय हो एकंदरीत निवडणूक काय वाटतं निवडणूक ह्याविषयी 2024ची हां जग जनार्दन आहे जग जनार्दन पैशाच्या मागे जग आहे हां हां विचार जर केला बारकांचे हां जिकडं पैसा तिकडं काम होते पैसा तिकडं काम आपलं राज्य गेला आता बिनपैशाची इमानदारीचे हो हो त्यावेळी आपण त्यावेळी म्हणतो, चिरमुऱ्यावर बताशावर इलेक्शन चालायची चालायचे का तर बाबा त्यावेळेला माहिती काय घरात ठेवून तर करायचं मतदानाला बाहेर घालून तर काय उपयोग आहे हां, हां. का त्या पैशाला आपण पुढे येतोय का माड्या हवेली बांधतोय का अशी लोक म्हणून चालायची हां पण आता तसं नाही ना तसं नाही आता आता सरळ 2 रुपये फेका तमाशे दे का अशी ती तर आहे लोकांची 2 पैसा फेको तमाश देखो बाप लेकाचं घरात माया लेकीचं घरात कुठल्या कुठे पटणं झाले अशा दृष्टीचा घरसोड झाला आता लाडक्या बहिणीला 1,500 सरकार देतं त्याच्याविषयी काय बोलाल आता आहे बघा जी आर्थिक परिस्थिती माझी मुलगी स्वतःची आहे हां हां तिला रेशन कार्ड नसल्यामुळे ती मिळालंच नाही मिळालं नाही मग अशा अवस्थेत जरा विचार करायचा ते की झालेलाच नाही बरं ती आता लगेच कुठे ती व्यक्ती तयार होती का रेशन कार्डात उद्या तुम्ही फॉर्म भरायला सांगितला उद्या त्याला रेशन कार्ड मिळते का आपल्याला हां अशा अंतर्गत जी राहिली ती राहिलीच मग जे ते झालं ते झालं सरकारविषयी काय धोरण वाटलं तुम्हाला आता 1,500 देते काय तुम्हाला कसं 1,500 वाटतं त्याच्याबद्दल कसं आहे गरीब लोकांना वाटणारच आहे की हां, हां. अरे बरं आहे
काय हां 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 म्हणजे आता महिन्याचं बसून घरात राहणार बाई समजा वाटते हां हां तिला वाटतं 1,500 आता बरं झालं हां तिचं म्हणण्याचा उद्देश गरिबांचा आहे गरिबांना चांगला आहे गरिबांचा आहे गरिबाचं आहे. आता जे जर रोज दिवाळी आहे त्याला कशाचं काय संबंध येतोय बरं बरं काय येत नाही त्याला. अच्छा 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 हां. बरोबर गरिबाच्या लोकांच्या घरात आहेच म्हणायचे काय बाबा हा बरं म्हणते ती लोक गरीबाकरता आता लाडक्या बहिणीला साड्या वगैरे हे केल्या नाही साड्या म्हणाले बाबा आपल्यापर्यंत आल्याच नाही तर आपण साड्या कशाला भेटल्या नमस्कार हां हे गाव कुठलं ताई सुरेचवाडी अच्छा सुरेचवाडी काय सांगाल आता दोन्ही उमेदवार उभे आहेत गारगे साहेब तुतारीकडून शरद पवार गटाची तुतारी चिन्हावरून निवडणूक लढवतात आणि जयकुमार गोरेच्या कमळातून भाजप कमळ चिन्हातून निवडणूक लढवतात काय सांगाल काय मग काय आता सांगा चर्चा चालती तर लोकांची ते ऐकतो नुसतं हां हां काय चर्चा चालते चर्चा चालती काय काय की कोण ह्याच्या बाजून बोलतं कोण ह्याच्या बाजून बोलतं हां 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 बरं ही पार्टी चांगली आहे ती पार्टी चांगली आहे म्हणजे जसे जास्त करून बरं आता हे नवीनच आता म्हणजे गारगे साहेबांनी उडी घेतली आहे त्याच्यामध्ये रिंगणात आणि 15 वर्ष ही जयाभाऊनी आमदारकी भोगलेली आहे मग काय सांगाल तुम्ही काय तरी पण ते काय होतंय आपल्याला नाही खटाव तालुका कमी पडतोय कमी पडते मतदारसंघात मान तालुका जास्त पडतो जास्त हां ते आहेच त्यामुळं गोरेचं वजन पहिल्यापासून जास्त आहे हां हां आणि इथं आमच्या जायचे खटाव तालुक्यात फाटाफूट आहे हां हां 4, 5, 6 पक्ष आहेत ती एकत्र येत नाही ती हां हां किंवा कुठलंच काही हे होत नाही त्याच्यामुळं जयभाऊचं वर्चस्व जास्त आहे जास्त आहे अच्छा आणि मान तालुक्यात त्यांना सपोर्ट आहे काय म्हणजे काय म्हणता तुम्ही काय सांगाल काय काहीच सांगू शकत नाही दोन्ही विषय कारण मला ते जमणार बी नाही गारगे साहेबांच्या विषय काय जयाभाऊंचे विषय काय गाडगे साहेबाची काल आलेच ना मंडळी आता गाडगे साहेबाचं कसं झालंय खटाव तालुक्यातल्या सगळ्यांनी माघारी घेतलेले आहे हां त्याच्यामुळं एकदम घासून होण्याची शक्यता आहे घासून होणे शक्य हा अच्छा बहुतेक घासूनच होईल असं अच्छा तालुक्यात काय काय चर्चा आहे ते आता आपल्याला काही कल्पना नाही म्हणजे मी बी नवीनच आलेलो आहे मुंबईवरनं अच्छा 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 मी बी रिटायरमेंट मार लागला त्यामुळे हां, कामावर अच्छा, नाही अच्छा, काय नाही घरीच आहे काय सांगा म्हणजे काय तुम्हाला वाटते गारगे साहेबांच्या विषयी काय वाटते जयकुमार भाऊंच्या विषयी काय वाटते गाडगे साहेबाचं जर खटाव तालुक्याची खालचा भाग जरी एक झाला हां हां मोठमोठी गाव आहेत ना इकडं बरं हां मायनी वडूज हां. निमसोड निमसोड किंवा खटाव हां हे जर त्यांनी मनावर जर घेतलं तर एकदम घासून होईल एकदम अच्छा अच्छा हे सुरेचवाडी गाव हा अच्छा ओके हां नमस्कार आता गाव कुठलंही सुरेचवाडी अच्छा काय आता पाणी पाजत चालली ज्वारीला अच्छा 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 किती महिन्याचं हे पीक आहे हां अच्छा अच्छा जोरात बोला 4.5 महिने 4.5-5 महिने अच्छा अच्छा बरं आता ही 2024 निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत काटेकी टक्कर जयकुमार गोरे भाऊ भाजप आणि प्रभाकर गारगे तुतारी चिन्हातून महाविकास आघाडीकडून महायुतीकडून जयकुमार गोरे उभे आहेत तर काय वाटते म्हणजे आता काय देशमुख साहेबच येतं कसं वाटतं प्रभाकर गारगे साहेब येतील असं वाटते कशावरून कारखानदारीमुळे ह्याच्यामुळं माणसाची मेजॉरिटी झाली ना अच्छा मेजर कारखानदारीमुळे ह्याच्यामुळे मेजर झाली कामगार ऐकत प्रत्येक गावातलं नाही त्यामुळे त्या माणसांची वड राहतील ना अच्छा अच्छा ओढ राहते आणि मग भाऊनी आता 15 वर्ष काढलीत की आमदारकीची त्यांनी कामं केलीतच की केली की कामं केली की त्यांनी मग तुम्हाला म्हणजे गारगे साहेब येतील असं वाटते अच्छा 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 आमच्या गावात तरी प्रॉपर जास्त अच्छा गाडगे साहेबांना गारगे साहेब अच्छा अच्छा म्हणजे भावने सुद्धा केला आहे विकास भरपूर कामं केलीत भरपूर केला आहे पाणी केले तुमच्या गावात काय विकास बंधारे दिलेत का बंधारे दिले आहेत पण वाटतंय तुम्हाला गारगे साहेब तालुका पुढच्या वेळी वेगळा होईल का आपला होणार आहे का अच्छा व्हावं का असाच राहावं असं वाटतं तुम्हाला तालुका वेगळा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे का कशासाठी काय आपल्या खटाव माणसाचं बघताय तुम्ही काय
आमदार तिकडच्या टोकाला हां इकडचं आपल्या तालुक्याला खटावला नाही ते आमदार. अच्छा खटाव तालुक्यात आमदारच नाही. हां जनतेनं प्रश्न मांडायचं कुठं तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. जनतेने कुठं प्रश्न मांडला म्हणून ह्यासाठी खटाव तालुका वेगळा झाला पाहिजे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.